अरे ते तुझी लाज पहिले का आधार कार्ड वाला गेलतो म्हणलं तर 1800 रुपये यांनी 100 रुपयात काढून दिले मला साडे जिथं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गाताची रचना केली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आता जवळपास वाजलेले 12 आणि जस्ट मी 11:30 वाजता उठलो होतो, फ्रेश झालो तर निघालो बाहेर। One hour later. मला आधार कार्ड काढून फायनली एवढे वर्ष अडकलेलं आणि आता जाऊन झालं हे आधार कार्ड काढलं मी। वेबसाईटवर डायरेक्ट चुकीचं नाव दाखवलं होतं, लई बैलवाडा बैठलं, ज्याच्याकडून काढलं त्याला पण नाही कळलं, या आधार कार्ड वाल्याने काढून दिलं। पहिले का आधार कार्ड वाल्या गेलतो म्हणलं तर 1800 रुपये यांनी 100 रुपयात काढून दिले मला। ते काय बोलत होते चल नाश्ता नाही केला, चहा पिऊन आलो रे रस्ता। आज मला सासरवाडीला आमंत्रण आहे जेवणाचं। कशाबद्दल? यात्रा आहे ना त्यांची, गोव्याची। गोव्या कुठे? सॉरी, मला अजून एक बायको करायला लागेल गोव्यातली। गाठ नाही का मग या वर्षी? नाही गाठ नाही, तमाशा असेल ना पण त्यांचा। टंग 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 नाश्ता करायला आम्ही स्टेशन मी मिसळ खाऊ। आता मिसळ खायची लई चालती, भारी मिसळ भेटते। सर्दी आली मला, वाईट झालं जाम नाक। मिसळ खाल्ली जरा डोकं जरा जागेवर आलं, पण माझं तिखट खायची इच्छा लागली ती मला आज। थांबलो मी। One hour later. सर्दी डोकं एवढं जाम दुखायला लागले, एसी मध्ये जाऊन व्हायला लागले। गोळ्या घेतल्या मेडिकल मधून, गोळ्या घेतो पहिल्या। इथं पाणी घ्यायला थांबलो होतो आम्ही डेअरी बशी। आला मी पांढरा डोंगरावर, या साईडला पांढरा डोंगर आहे। चल रे तेच म्हणलं महाराजांचं दर्शन घेऊन येऊ। आज बराच टाईम आहे मला, आज काम पण नाही काय, म्हणलं पांढरा डोंगरावर जाऊन येऊ। थोडी सर्दी होती, गोळ्या घेतल्या, गाडी इथं पार्क केली आम्ही आणि जाऊ वरती मंदिरात। तुम्हाला मंदिर दाखवतो। आणि आज वार शनिवारी गर्दी नसते वाटते इथं, आहे ना? जिथं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गाताची रचना केली। हे झाड इथं आहे, अशी मान्यता आहे। इथं बोर्ड लावलाय आणि हे झाड बरंच जुनं आहे। इथं सगळे बरेच जण आहे ना, अशी भाविकगण इथं गाथा वाचत असतात, पारायण करतात बरेच जण। त्या साईडला पण 2-3 जण आहे आणि या साईडला आता बरेच जण भाविकगण आलेले आहे, असे बसलेले बघा। आणि त्या साईडला अन्नप्रसाद चालू आहे, अन्नदानाचं वाटप चालू आहे, असे असतात। या साईडला मोठं मंदिराचं काम चालू आहे, पण अजून बरेच दिवस झालं चालू आहे, अजून पूर्णत्वास आलं नाहीये। आणि या साईडला त्यांच्या पांढऱ्या डोंगराचं हे कार्यालय, आणि या साईडने याचा रोड आहे असा राऊंड खालून।
आम्ही या साईडने आलतो. चल रितेश भाऊ, घेतलं आम्ही दर्शन वगैरे, चाललोय घरी. आता वाजले 2:30 वाजले आता चालला मी घरी. चल बस चल, एसी लावतो. अरे हे कर. अरे असं गरम झालंय ना, काचा खाली घ्या अख्ख्या. आता आम्ही आलोय कॉफी प्यायला इथं हॉटेलमध्ये. या साईडला उस आपल्या जागेवर कॉफी प्यायला. तुझी जागा आहे का? आमची जागा म्हणजे आपल्या दररोजच्या जागेवर रे, मला असं म्हणायचंय. आता वाजले 3:30 आणि आता चालू आम्ही घरी. आज काय कुठं बाहेर गेलो नाही, आज घरीच होतो. म्हटलं भांडारा डोंगरावर जाऊ, महाराजांचं दर्शन घेऊन. नंतर म्हणलं त्या शेजारी एक भांडारा रेस्टॉरंट आहे, ते खरं भारी जेवण आहे. पनीर चिल्ली घेतली, कॉफी घेतली, घरी चाललो आता. भारी दे कॉफी, लय भारी. लॉक लावलं अरे ते तुझी लाज. मागलं रगड, मागलं. ये टेक्निक का शिकली. जाऊ का म्हटलं तर माझी आवड झाली होती आता. आज मोबाईल चार्ज नाही केला, बॅटरी मध्ये 10% राहिली आणि लाईट पण गेलेली. ही आमची इथे इन्व्हर्टरची लाईट आहे. आता मी मोबाईल चार्जला लावतो. मग थंबनेल मला एडिट करायचा होता, बरेच ब्लॉग राहिलेत आपले, सगळ्यांचे थंबनेल्स राहिलेले एडिट करायचे. सो आता हे करता येणार नाही मला. थोड्या वेळ जरा आहे ना आराम करतो, बॅटरी चार्ज होईल त्यावेळेस हे करतो, थंबनेल बनव चालू करू. खरंच लाईटच नाही राव नेमकी येत. 1 hour later. आता जवळपास वाटले 7:30. आता उरगले, चहा केला बाहेर.